आज या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात आपण करतो. अर्थातच आपल्या प्रथेप्रमाणे ते म्हणजे श्री रेणुका मातेचं पूजन, दीपप्रज्वलन. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच म्हणलं की श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे आपण सर्वजण कुटुंबीय आहात. 9 राज्यात 136 शाखा, 10 लाख सभासद, केवळ 19 वर्षात देशभर शाखांचं जाळं, अनेक बँकांपेक्षा जास्त मोठी उलाढाल, देशातील पहिल्या 5 मल्टीस्टेट सोसायटींमध्ये समावेश, रुपी डेबिट कार्ड्स असलेली देशातली एकमेव मल्टीस्टेट, पैसे स्वीकारण्यासाठी QR कोडची व्यवस्था, डिजिटल बँकिंगमध्ये देशभरातील सर्व मल्टीस्टेट सोसायटींमध्ये आघाडीवर, दरवर्षी शाखा अधिकारी आणि कर्मचारी यांना लाखो बक्षिसं देणारी एकमेव मल्टीस्टेट, कोर बँकिंग प्रणाली सुरू करणारी जिल्ह्यातील पहिली आर्थिक संस्था, मोबाईल बँकिंगमध्ये आधुनिक मोबाईल ॲप, 24 तास केव्हाही दुसऱ्या कोणत्या खात्याला पेमेंट पाठवण्यासाठी IMPS सुविधा, NEFT, RTGS सुविधा, मोबाईल रिचार्ज, डाटा रिचार्ज, DTH रिचार्ज, ऑनलाईन वॉटर आणि इतर शासकीय टॅक्स देण्याची सुविधा, मोबाईलवर एका क्लिकमध्ये इन्शुरन्स हप्ता भरण्याची सुविधा, बस बुकिंग, फ्लॅट बुकिंग, हॉटेल बुकिंग 24 तासात केव्हाही करू शकता, फिक्स डिपॉझिट, इंटरनेट बँकिंगमध्ये 24 तास केव्हाही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची व्यवस्था, केव्हाही आपल्या बचत खातं, करंट खाते, लोन खात्याची ऑनलाईन स्टेटमेंट्स काढण्याची सुविधा, मोबाईल बँकिंगमध्ये असलेल्या सर्व ऑनलाईन रिचार्ज, इन्शुरन्स हप्ता, बुकिंग टॅक्स भरण्याची व्यवस्था उपलब्ध. एवढ्या सगळ्या सोयी सुविधा देणाऱ्या आपल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते माननीय श्रीयुत अनिरुद्ध देवचके सरांना. आपल्या रेणुका माता मल्टीस्टेट या महाराष्ट्रासह 9 राज्यातील अग्रगण्य अशा संस्थेच्या वार्षिक कर्मचारी गुणगौरव आणि सत्कार समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकप्रिय सिने अभिनेत्री सन्माननीय किशोरीताई शहाणे, आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महनीय असं व्यक्तिमत्व आदिनाथ शास्त्री महाराज, ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा होतोय, असं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय नाना म्हणजे प्रशांतजी भालेराव आपले चेअरमन, या सर्वांचं आणि व्यासपीठावरील आमचे सर्व मान्यवर, या सर्वांचं मी रेणुका माता मल्टीस्टेट या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. हे फक्त 51 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी वाटलं जातं आहे, परंतु वर्षभरामध्ये पॉईंट सिस्टीमनुसार ज्यांची काम करण्याची तयारी आहे, इच्छा आहे, अशांना वेळोवेळी त्याचा इन्सेंटिव्हसुद्धा ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देते आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं शाबासकीची थाप आपल्या पाठीवर टाकणारी संस्था, आपले चेअरमन साहेब, अशी लोकं, अशी माणसं हे फार दुर्मिळ आहेत. मी माननीय श्रीयुत प्रशांत चंद्रकांत भालेराव संस्थेचे चेअरमन साहेब आणि सौ जयंती भालेराव यांना विनंती करते, आपण पूजनीय आदिनाथ शास्त्री महाराज यांचं पूजन करावं. माननीय किशोरीताईंचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते पुन्हा एकदा माननीय सौ जयंती भालेराव यांना. डॉक्टर प्रशांत भालेराव उर्फ सर्वांचे नाना हे लहानपणापासूनच शांत व्यक्तिमत्व. शाळेत शिकत असताना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी शिक्षण घेतलं. वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. आईनं स्वावलंबनाचे धडे दिल्यामुळे काम करून शिक्षण घेतलं. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर CA केलं. UPSCच्या मुख्य परीक्षा दिली आणि त्यानंतर बँकेत नोकरी केली. बँकेत नोकरी करत असताना वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी रेणुका माता पतसंस्थेची सन 2004 मध्ये स्थापना केली.
त्यानंतर काही वर्षांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ स्वतःच्या संस्थेचं काम पाहण्यास सुरुवात केली. 2008मध्ये रेणुका माता पतसंस्थेचे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रूपांतर झाले आणि अवघ्या काही दिवसातच देशभरात शाखांचं जाळं विणलं गेलं. सोसायटीची वार्षिक उलाढाल 2.5 लाख कोटींपर्यंत पोहोचली. आज श्री रेणुका माता अर्बनच्या 9 राज्यात 136 शाखा आहेत. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून 2च वर्षापूर्वी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. सतत नाविन्याचा शोध घेत असतात. स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसमार्फत माऊली रेणुका माता ही मराठी मालिका त्यांनी चालवली आणि तिला छान TRP मिळाला. देशभरात अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. डॉक्टर भालेराव हे आई रेणुका मातेचे सक्त आणि त्यांचे भक्त. स्वतःच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर या गावी रेणुका मातेचे भव्य मंदिर त्यांनी उभारले आहे आणि त्याची ते भक्ती करतातच. दरवर्षी नवरात्रीत अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करतात. आपल्याला सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की नुकताच त्यांना केंद्रीय OBC मंत्रालयाकडून राष्ट्रीय एकता पुरस्कार मिळालेला आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास असल्यानं ते वेळोवेळी विविध संस्थांना मार्गदर्शन करत असतात. असे बहुआयामी, बुद्धिमान आणि चाणाक्ष वृत्तीचे शांत संयमी आपले चेअरमन साहेब माननीय डॉक्टर प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना मी या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर सन्मानपूर्वक आमंत्रित करते. माझ्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे. तो या इन्स्टिट्यूटमधनं आत्तापर्यंत 15 ते 20 हजार लोक हे शिकून गेलेले आहेत. आपली एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे की ज्यामध्ये आपण कर्मचाऱ्यांना बेसिक ट्रेनिंग देतो. काम करायचं कसं करायचं, कारण तुम्हाला 2 गोष्टी करायच्यात. एक तुम्हाला मार्केटिंग हे करायची, दुसरी गोष्ट तुम्हाला सर्व्हिसही द्यायची आहे, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कस्टमरला एक स्टँडर्ड सर्व्हिस देऊन त्याच्यामधनं प्रॉफिट गेन करायचं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी सगळ्यात बेस्ट कामगिरी आपली झालेली आहे. जवळजवळ 22 कोटीचा प्रॉफिट आपल्या इन्स्टिट्यूटनी मागच्या आर्थिक वर्षामध्ये मिळवलेला आहे. त्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्यासाठी काम करा. रेणुका माता इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही काम करतायत, चांगलं आहे, परंतु तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर तुम्हाला स्वतःसाठी काम करावं लागणार आहे. जवळजवळ 3.5 कोटी रुपयाच्या इन्सेंटिव्ह तुम्हाला ह्या आर्थिक वर्षामध्ये तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळालेले आहेत. परत एकदा सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुढचं व्यावसायिक आयुष्य हे खूप चांगलं जावं. तुम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रोफेशनल ॲप्रोच यावा. तुम्ही त्यातून चांगल्या प्रकारचा बिझनेस क्रिएट करावा. तुम्ही त्यातून चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज इथं ज्या लोकांना बक्षिसं मिळालेली आहेत त्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद चेअरमन साहेब. मंडळी, आपण सगळेजण ज्यासाठी आतुरलेले आहात त्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण आता सुरुवात करतो आहोत. या बक्षीस वितरणाची सुरुवातच आपण करूयात ती म्हणजे अमरापूर मंदिरचे पुजारी आहेत, तर त्यांचं आधी आपण कौतुक करूयात. अमरापूर देवस्थानचे पुजारी श्रीयुत रमेश भोंग गुरुजी. तर सुरुवातीला उत्कृष्ट पिग्मी एजंट्स म्हणून आपण 3 जणांची निवड केलेली आहे. आडते बाजार शाखेचे श्रीयुत शिंगवी अशोक शोभाचंद, पाथर्डी शाखेचे श्रीयुत शेळके विष्णू बाबासाहेब आणि शेवगाव शाखेचे श्रीयुत वडागळे अनिल प्रभाकर. यानंतरचा सन्मान आहे उत्कृष्ट सपोर्ट टीम. उत्कृष्ट सपोर्ट टीम मुख्य कार्यालय श्री अंबादास मुरलीधर इंगळे कार्पेंटर, श्रीयुत अंबादास महादेव आपरे वायरमन, श्री राहुल यशवंत वाघमारे मुख्य कार्यालयातले ड्रायव्हर. उत्कृष्ट शिपाई उत्तेजनार्थ बक्षीस शाखा श्रीरामपूर श्रीयुत नागरे विनोद इंद्रभान आणि उत्तेजनार्थ द्वितीय शाखा लातूर श्रीयुत गिरी राजेंद्र देवीदास. यानंतर उत्कृष्ट शिपाई तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे नाशिक शाखेचे श्रीयुत जगदीश कुमार जयंतीभाई वनकर. उत्कृष्ट शिपाई द्वितीय पारितोषिक
मुख्य कार्यालयाचे श्रीयुत वाघमारे भगवान गोजेबाराव. उत्कृष्ट शिपाई प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत मुख्य कार्यालयाचे श्रीयुत सतीश अर्जुनराव उरणकर. उत्कृष्ट टेक्निकल स्टाफ मुख्य कार्यालयातल्या कुमारी मोनिका प्रल्हाद गाडेकर. दुसरे मानकरी आहेत हार्डवेअर डिपार्टमेंटचे मुख्य कार्यालयातले श्री गणेश वैजनाथ बळे. मी माननीय सुधीरजी लंके साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. पण हे टार्गेट जे आहे ना, हे टार्गेट जर आपण स्वीकारलं नाही तर आपल्याला जीवनालाही मजा नाही, आपण तशी प्रगतीही करू शकणार नाही. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तसं नाही. तुमचे पगार ठरतील, पण कंपनीचा नफा जसा वाढेल तसा तुमचा पगार वाढेल. कंपनीचा नफा जसा वाढेल तसं तुमचं इन्सेंटिव्ह वाढेल. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रवृत्त व्हावं, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तयार व्हावं, यासाठी नानांनी हा सोहळा ठेवला आहे. आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नाना दिसतात फार प्रेमळ, पण त्यांचा दराराही तेवढाच आहे. किशोरही तुम्हाला असं वाटतं की हा माणसाचा धाक कसा आहे, म्हणजे मी त्यांना कधी चिडलेलं पाहिलं नाही. त्यांच्या केबिनमध्ये ते कधी कोणाला रागवत नाहीत, बोलत नाहीत. आमच्या समोर तर नाही बोलत, हां मागे बोलत असतील माहीत नाही. पण इतक्या प्रसन्न चेहऱ्याने पण तुम्ही लोकांकडनं टार्गेट करून घेऊ शकता, ही महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद साहेब. मी माननीय श्रीयुत भगवान फुलसुंदर साहेबांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते. शेकडो हरणामधून एखादा कस्तुरवृक्ष सापडतो, हजारो शिंपल्यातून एखादा मोती सापडतो आणि लक्षावधी माणसातून हे नानांसारखा माणूस सापडतो. अहो काय चाललंय? मी व्यासपीठावर आलो बुरकुटे साहेब, असा कार्यक्रम मला कधीच बघायला नाही मिळाला. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं. आज कर्मचारी आणि मालक किंवा कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातला जो संवाद आहे तो आम्ही रोज पाहतो आणि तो सुसंवाद अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सगळ्याला व्यासपीठावर आणि खाली सुद्धा पाहायला मिळाले. पुढची कॅटेगरी आहे उत्कृष्ट क्लार्क. सुरुवात करूयात उत्तेजनार्थ बक्षिसांना. म्हस्के अंकुश तुळशीराम, देशपांडे शीतल रवींद्र, राठोड प्रियांका साहेबराव, पांडव प्रवीण दिनकर आणि शिंदे गौतम नारायण. बोधेगावचे अंधारे विशाल पद्माकर आणि बेलापूरचे भोसले संदीप मंजाबाबू. उत्कृष्ट क्लार्क तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत समशेटे प्रज्ञा वीरभद्र परळी शाखेतून. उत्कृष्ट क्लार्क द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे कर्जत शाखेतल्या सूर्यवंशी नीता चंद्रकांत यांनी. आणि उत्कृष्ट क्लार्क पदाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत खामगाव शाखेचे ठाकूर निलेश दुर्गासिंग. यानंतरची कॅटेगरी आहे उत्कृष्ट कॅशियर. उत्तेजनार्थ बक्षीस आहेत पुणे शाखेचे धिंगाणे ज्ञानोबा गोरख आणि मुख्य कार्यालयातले सोनुले सीमा मधुकर. तृतीय क्रमांक आडते बाजार शाखा राठोड सचिन विजय. उत्कृष्ट कॅशियर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे नाशिक शाखेचे काळे अनिल अशोक यांना. श्री जरेकर देवीलाल बनसी यांना मिळतोय उत्कृष्ट कॅशियर पदाचा सर्वोच्च पुरस्कार प्रथम क्रमांक. यानंतरची कॅटेगरी आहे उत्कृष्ट पासिंग ऑफिसर. आणि उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त ही मंडळी आहेत मुख्य कार्यालयाचे कोकाटे आरती गोरक्षनाथ, चन्ना अमिता विनोद, जोशी तृप्ती मकरंद. चौथं नाव आहे संगमनेर शाखेच्या रहाणे सोनाली दिलीप. उत्कृष्ट पासिंग ऑफिसर तृतीय क्रमांक पुणे शाखेचे गायकवाड सचिन संजय. उत्कृष्ट पासिंग ऑफिसर द्वितीय क्रमांक अमरावती शाखा भगत अभिजित अशोक. बेस्ट पीओ हेड ऑफिस तवले सुमित्रा चंद्रकांत. आमंत्रित करते माननीय आमदार श्रीयुत बाळासाहेब मुरकुटे सरांना. या सर्व पतसंस्थेच्या माध्यमातून पंचम संस्था ज्या राज्यामध्ये आहे त्यामध्ये रेणुका मल्टीस्टेटचं हे एक स्थान हे आपल्यासाठी भूषणीय आहे. धन्यवाद. उत्कृष्ट सहाय्यक शाखा व्यवस्थापक उत्तेजनार्थ बक्षीस ₹21,000 आणि सन्मान चिन्ह. पुरस्कार प्राप्ती आहेत मुख्य कार्यालयाचे श्रीयुत चव्हाण विजय रामधन, श्रीयुत देशपांडे भूषण एकनाथ, बिडकीन शाखेचे श्रीयुत तोगे ज्ञानेश्वर नवनाथ
आणि सोलापूर शाखेचे श्री सावंत अनिल मोहन. उत्कृष्ट सहाय्यक शाखा व्यवस्थापक तृतीय क्रमांक पटकावलेला आहे तिसगाव शाखेनं श्रीयुत खंडागळे सोमनाथ अंकुश. बेस्ट ABM सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक शिरोळ शाखा श्री जाधव सिद्धार्थ शिवाजी. उत्कृष्ट सहाय्यक शाखा व्यवस्थापक बेस्ट ABM प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत थेट परभणी शाखेचे श्रीयुत वाघमारे संदीप रमेश. उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक उत्तेजनार्थ प्रथम श्री जाधव अशोक ताराचंद सातारा शाखा आणि उत्तेजनार्थ द्वितीय श्री अंकम दत्तात्रय रामकृष्ण आडते बाजार शाखा. उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक ब्रांच मॅनेजर तृतीय क्रमांक जातोय पुणे शाखेला श्रीयुत शेख यासिन इब्राहिम. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आंबेजोगाई शाखेचे ब्रांच मॅनेजर शाखा व्यवस्थापक श्रीयुत आपेट राम मधुकर. उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत परळी शाखेच्या BM श्रीमती तोडकरी गोकर्णा विजय. यानंतरची कॅटेगरी उत्कृष्ट HOD आणि यामध्ये एक बक्षीस आपण देतो आहोत जे आहे मुख्य कार्यालयाचे श्रीयुत पुनगौंटीवार कार्तिक अशोक यांना सिनियर मॅनेजर उत्कृष्ट सिनियर मॅनेजर. तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत मुख्य कार्यालयाचे श्रीयुत आदी अभिजित जयवंत सिनियर मॅनेजर उत्कृष्ट सिनियर मॅनेजर. द्वितीय क्रमांक कर्जत शाखेचे श्री वाघ गजानन पुंडलिक उत्कृष्ट सिनियर मॅनेजर ठरलेले आहेत. मुख्य कार्यालयाचे श्रीयुत इथापे अतुल पांडुरंग बेस्ट सिनियर मॅनेजर. यानंतरची कॅटेगरी आहे उत्कृष्ट असिस्टंट जनरल मॅनेजर मुख्य कार्यालयातली श्रीयुत काळे पोपट बाबासाहेब आणि श्रीयुत टकले दिनेश दुर्योधन. ज्या लोकांना बक्षीस मिळतात त्यातले PO आणि ABM जी कॅटेगरी आहे या लोकांना 1 स्टेप प्रमोशन आहे. त्यामुळं आजपासून तुम्हाला ते प्रमोशन तुमचं 1 स्टेप प्रमोशन होईल. त्याच्या तुमच्या ऑर्डर्स उद्या रिलीज होतील PO आणि ABM कॅटेगरी. माननीय श्रीयुत राजेंद्र परसावत सरांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. प्रशांतजी भालेरावचं व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचा फायदा फक्त रेणुका मल्टीस्टेट किंवा त्यांच्या सभासदाला न मिळता सगळ्यांनाच मिळावा. देशातील जे काही दुर्लक्षित लोक आहेत ज्यांना काही फॅसिलिटीज मिळत नाही आर्थिक, त्यामुळे मुरकुटे साहेबांना अशी विनंती करतो आपण आणि आपल्या खासदार साहेबांना सांगून त्यांची विनंती करतो आम्हाला विनंती की सल्लागार बोर्डावर त्यांची शिफारस येणाऱ्या आठवड्यात करावी ही नम्र विनंती. 2 शब्द संपले. धन्यवाद साहेब. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगरच्या वतीनं आता उत्कृष्ट शाखा हे बक्षीस आपण देणार आहोत. उत्कृष्ट शाखा उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त या शाखा आहेत शाखा इचलकरंजी, शाखा वाघोली आणि तिसरी उत्तेजनार्थ शाखा देऊळगाव राजा. तृतीय क्रमांक विजेती शाखा परळी बक्षीस ₹71,000 आणि सन्मान चिन्ह. द्वितीय क्रमांक विजेती शाखा शेवगाव शाखा माननीय किशोरीताई शहाणे यांचं आपल्याला बोलणं ऐकायचं आहे कारण खूप वेळ झाला आपण सगळेजण असं करून त्यांच्याकडे बघतोय. तर अशा या सुंदर अभिनेत्रीला मी आता आपल्यासमोर आमंत्रित करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डॉक्टर प्रशांत भालेराव साहेब यांचं जे भाषण मी ऐकलं त्यातून मलाही खूप प्रेरणा मिळाली. खरं तर मी पण लहानपणापासूनच कार्यरत आहे या क्षेत्रामध्ये. 13 वर्षाची असल्यापासून मी रंगमंचावर आहे आणि माझाही तोच ध्येय असतो टार्गेट. त्यामुळे आजचं जे व्हायरल आणि हॅशटॅग टार्गेट आहे आजचं. ही संस्था तर वाढते आहेच, मोठी होत आहे, पण त्याबरोबरच त्याचे कर्मचारीही मोठे होणार आहेत. खरं तर ही सगळ्यांचीच प्रगती आहे आणि अशी संस्था ज्याची स्वतःची प्रगती होती आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची प्रगती होती आहे, ती खरंच खूप खूप त्याचं मला कौतुक करावंसं वाटतं
हे जे मॉड्यूल त्यांनी प्रिपेअर केलं आहे की तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल, तुम्ही असं केलं की तुम्हाला ते इन्सेंटिव्ह मिळेल, असं करून ते सगळ्यांचाच उद्धार करत आहेत आणि त्यासाठी मला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायची इच्छा आहे. तुम्ही सगळी अशीच मेहनत करत राहा, उत्तरोत्तर प्रगती करत राहा. खूप खूप आशीर्वाद, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, वर्ष 2023, उत्कृष्ट शाखा, पाथर्डी शाखा. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आता आपल्यासमोर आमंत्रित करते संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्रीयुत गणेश शेंडगे यांना. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सिने अभिनेत्री किशोरीताई शहाणे. ही संस्था फक्त एकट्या नानांचं स्वप्न जरी असलं तरी त्यामध्ये लढणारे लढवय्ये सैनिक तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही जे लढत असता, तुम्ही जे काम करत असता, त्यामुळं सर्वप्रथम संपूर्ण जे इथले कर्मचारी व अधिकारी आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि नेहमी आपल्याला गुरुस्थानी असलेले आदरणीय आदिनाथ शास्त्री महाराज यांचेही मी मनापासून आभार मानतो. ज्या व्यक्तीच्या संकल्पनेतून हे रोपटं उभं राहिलं आणि आज त्याची 9 राज्यामध्ये 133 शाखा झाल्या आणि ज्या व्यक्तीनं एक वृत्तपत्र विक्रेतापासून जे काम सुरू केलं तर आज गेल्या अवघ्या काही दिवसांमध्ये 2.5 लाख कोटींची वार्षिक किंवा आर्थिक उलाढाल करणारी संस्था ज्यांनी उभी केली असे आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक, संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय प्रशांतजी भालेराव तथा नाना यांचा मी खरं तर मनापासून आभार मानतो. तो हा कार्यक्रम जरी औपचारिकदृष्ट्या आता संपत असला तरी हा कार्यक्रम संपलेला नाही आहे, कारण आपल्याला ही सुरुवात आहे. कारण पुढल्या वर्षी पुन्हा आपल्याला बक्षिसं जिंकायची आहेत. तरी हा कार्यक्रम आजपासून नव्यानं सुरू होतोय असं सांगतो आणि औपचारिकदृष्ट्या हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.